दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि आम्हाला काही दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना. जसं आता देशाचे गृहमंत्री जाऊन बसलेले आहेत, प्रधानमंत्री येणार आहेत जागा वाटपाला. ते येतात मेट्रोच्या उद्घाटनाच्या नावाखाली किंवा काय ठाण्यामध्ये येत आहेत ना, आज ठाण्यामध्ये येतात, आज घोडबंदरला आहेत, उद्या कोपरीत जातील, परवा पाचपखाडीला जातील, मग वाघबेळला जातील, मग नौपाड्याला जातील, नौपाड्यावरून घंटाळीला जातील. प्रधानमंत्री आहेत ते. प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यासारखं राहायला आणि वागायला पाहिजे. मग आमच्याकडे भांडूप गावात जातील, तिथून मग कांजूर गावात जातील. प्रचार करतो का प्रधानमंत्री असा कधी? देशाचा प्रधानमंत्री कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलंय का तुम्ही? किंवा गृहमंत्री सरदार पटेल काय जागा वाटपा लावून बसायचे का मुंबईत, महाराष्ट्रात, गुजरातला? सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार यासाठी म्हणतात, त्यांनी देशाचा विचार केला, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वॉर्डात जाऊन निवडणुकींचा प्रचार करत नव्हते. ते एकच सभा घ्यायचे, सरदार पटेल, महात्मा गांधी, राज्यात किंवा शहरामध्ये एकच, आणि ते फार पुरेसं असायचं. हे आमचे गृहमंत्री आणि हे प्रधानमंत्री आमचे जे आहेत, हे गल्लीबोळ फिरतात प्रचाराला, देश वाऱ्यावर सोडून, आणि म्हणे एक देश, एक वन नेशन वन इलेक्शन करणार. त्यांना झेपणार आहे का ते? गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरतात. प्रधानमंत्री मेट्रोचं उद्घाटन 6 वेळा केलं, एकाच मेट्रोचं. अरे एकच मेट्रो आहे, 6 वेळा नारळ काय फोडताय? आज घोडबंदर रोडला आहे, रस्ते क्लिअर करा. घोडबंदर ट्रॅफिकच वळवलाय, 5 तारखेला अख्खं ट्रॅफिक बंद करून टाकलंय, अख्खं ट्रॅफिक. बोला.